महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अखेर प्रवीण पाटील नगरसेवक झाले, जनतेचे ऋण कधीही विसरणार नाहीत। पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून प्रवीण शंकर पाटील यांनी उमेदवारी लढवून सर्वांना चारी मुंड्या चित करत अखेर नागरिकांच्या सहकार्यामुळेच यश संपादन केले आणि पेणमध्ये नगरसेवक झालो, याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया आम्ही पेणकर विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली। या प्रभागामध्ये खासदार, आमदार, माजी अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यासह अनेक जण मला हरवण्यासाठी मैदानात उतरले होते, मात्र मी या सगळ्यांना पुरून उरलो आणि जनता जनार्दनाने मला चांगले सहकार्य करून मला 1097 मते देऊन पेण नगरपालिका निवडणुकीत 118 मतांनी निवडून आणलं। त्याबद्दल सामान्य जनतेचे मी ऋण कधीही विसरणार नाही, असेही प्रवीण पाटील यांनी सांगितले। प्रवीण पाटील हे गेली 8-9 वर्ष सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सर्वसामान्य जनतेला नागरी सुविधा मिळाव्यात, तसेच ज्या ठिकाणी अन्याय होतात अशा ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते आणि आज अखेर त्यांनी या केलेल्या कामाची पोचपावती तर मिळालीच आणि करत असलेले श्रम सत्कारणी लागले। प्रवीण पाटलांच्या रूपाने साधेपणाचा आणि सेवाभावाचा प्रामाणिक चेहरा आणि स्वच्छ प्रतिमा असलेले लोकप्रियतेचे उत्तम उदाहरण आहेत। गावातील लग्न, जन्म, मृत्यू किंवा दवाखान्यातील प्रसंग असो, ते स्वतः हजर राहून धीर देऊन मदत करतात आणि साथ देतात। एक उच्च शिक्षित, तरुण आणि उमदे व्यक्तिमत्व असलेले इंजिनियर प्रवीण पाटील यांना कधीच कसलाही गर्व नाही। निर्व्यसनी, निरागस, शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात घर करून आहेत। वृद्ध व्यक्तींना वाकून नमस्कार करण्याचे संस्काराचे बाळकडू घरातून मिळाल्यामुळे व धार्मिक वृत्ती स्वतःमध्ये कायम जपलेली आहे। असा दांडगा जनसंपर्क, सर्वांना जोडून घेण्याची वृत्ती आणि सतत मदतीसाठी तयार असलेले त्यांचे हसतमुख व्यक्तिमत्व, त्यामुळे प्रवीण शंकर पाटील यांना पेणकरांनी दिलेल्या मदतीचा हात निश्चितच अभिमानास्पद असून भविष्यात 5 वर्षांमध्ये माझ्या मनातल्या ज्या ज्या संकल्पना आहेत त्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी 5 वर्ष प्रामाणिकपणे सेवा करीन, असेही प्रवीण पाटील यांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। आज एवढ्या वर्षाची आपण केलेली मेहनत, पारी कष्ट परिपूर्ण झाली आणि आज आपण विजयी झालात, काय सांगा? पहिले सर्वप्रथम मी माझ्या जनतेचे आभार मानतो। जनता जनार्दन आज सिद्ध करून दाखवलं जनतेने। आज एवढंच म्हणू इच्छितो की धनशक्ती आणि जनशक्ती अशा 2 शक्तींमध्ये जनशक्तीचा विजय झाला। मला जनतेने निवडून दिला, मी जनतेचे अगदी मनापासून आभार मानतो। आपल्या वार्डमध्ये आपण सातत्याने काम करत होतात, अजून त्याच्यामध्ये नवीन काय चेंजेस करून काम करणार? आत्ता जास्तीत जास्त रस्ता, गटार आणि पाणी, शुद्ध पाणी माझी इच्छा आहे। अगदी पहिल्यापासून मी सांगत आले माझ्या जनतेला आणि त्या जनतेने माझ्यावर तसा विश्वास टाकला, म्हणून मला निवडून दिलं। आज मनापासून अगदी आवर्जून नाव घेऊ इच्छितो। कीर्तिशेठ बापना, स्वरूप गोसाळकर, योगेश निखारे, माझा भाऊ जीवन पाटील, अनेक म्हणजे असे भरपूर लोक आहेत की ज्यांचे मी नाव घेऊ इच्छितो। पण मी सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानतो, कारण यांनी मला साथ दिली आणि जनतेने मला कौल दिला। आणि फार मोठ्या म्हणजे BJPचे खासदार, BJPचे जिल्हाध्यक्ष, अध्यक्ष म्हणजे माजी अध्यक्षा निलिमाताई यांच्या समोरचा हा माझा विजय आहे। त्यांनी खूप माझ्यासाठी अगदी बहुतेकांना भेटीगाठी घेतल्या, परंतु जनतेने मला कौल दिला आणि जनतेचे मी आभार मानतो। जनता जनार्दन, थँक्यू। जनतेकडून आपली सातत्याने चर्चा व्हायची, प्रवीण पाटील या भागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहात, जनतेला काय शुभेच्छा देणार? जनतेला एवढंच सांगू इच्छितो की आता तुम्ही मला निवडून दिला आहेत, आता माझी इच्छा आहे की मी तुमच्यासाठी काहीतरी करून दाखवेन, त्याच नंतर तुम्ही माझा विजय साजरा करा, बस एवढंच म्हणतो मी।